वाचायचं. हा. हो मेधा ताई वाच. हा. एक, ईश्वर आणि ईश्वराच्या गुणांचे वर्णन करून तुम्ही सूत्र सुरू करता. केवळ त्याचे गुण आठवून आणि त्या गुणांचा विचार केल्याने तुमची विचारसरणी त्या पातळीपर्यंत वाढते. त्या प्रक्रियेचा अनुभव घ्या आणि जोपर्यंत तुम्ही ईश्वराचे प्रेम स्पष्टपणे अनुभवत नाही तोपर्यंत ईश्वराच्या गुणांचा विचार करत राहा. तुम्हाला ईश्वराच्या कोणत्या गुणांचा विचार करायचा आहे ते तुम्ही ठरवा. इथे लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही ठराविक असे शब्द नाहीत, परंतु एक उदाहरण म्हणून खाली दिल्याप्रमाणे असा विचार करू शकता. ईश्वर प्रेम आहे, ईश्वर प्रकाश आहे, सत्य आहे, ईश्वर सुख, आनंद आणि करुणा आहे. तर पहिला जो पार्ट आहे की ईश्वर आणि मी. हा. बघा एक एक शब्दांचं कसं घेतलंय बघा, किती डीप मध्ये सगळं सांगितलंय. की एखाद्या माणसाला समजून घ्यायचं असेल ना, तर एक एक शब्द तिथं वर्णन करून सांगितलंय की का हा शब्द वापरलाय. ईश्वर आणि. हा. ईश्वर म्हणल्या म्हणल्या आपल्या मनामध्ये एक सात्विक भाव प्रकट झाला. जेव्हा मी ईश्वराला धरून कुठलीही गोष्ट करते, पहिली तर गोष्ट सबकॉन्शियसला आपल्याला समजते की आपल्याबरोबर कुणीतरी आहे. सपोर्ट असणं, तो माणूस भलेही काही करत नाही, पण मला जेव्हा वाटतं कुणीतरी म्हणतं की मी आहे तुझ्यासोबत, नुसतं हे वाक्य म्हणून कुणाकडून आल्यावर आपल्याला मुठभर मास चढल्यासारखं वाटतं असं म्हणतो आपण, है ना. तर त्या आपल्या संकटामध्ये तो माणूस खरोखर मदत करतोय की नाही मला माहित नाही, पण जर मी नुसतं एखादा माणूस जरी म्हणला मला, तर मला बरं वाटतं. सगळ्यात महत्वाचं इथं तर साक्षात आपण आपला उच्च स्व, आपला उच्च आत्मा ईश्वर, त्याच्यासोबत हे घडवतोय आपली इच्छा. जेव्हा मी त्याला म्हणते की ईश्वर आणि मी ज्या वेळेस म्हणते, तेव्हा पहिल्यांदा माझ्या डोक्यात काय येतं, त्याचे गुण, त्याचे विचार, ते आपल्या जवळ आले. ज्या क्षणी मी ईश्वराला आठवते तेव्हा पहिल्या सगळ्यात मी त्याची एनर्जी कनेक्ट झाले. म्हणजे काय, मी त्याचे गुण आठवले, त्याचे विचार माझे आहेत, म्हणजे शुद्ध सात्विक आत्ता माझा भाव झाला निर्माण. ईश्वराला धरून आपण कुठलेही कुकर्म करतो का? करूच शकत नाही आपण. हा. पहिली आहे ईश्वर. तर त्याच्या गुणांचं वर्णन करत, पदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, है ना. तर म्हणजे अन्न जेवताना, प्रत्येक सुरुवात करताना आपण श्रीहरीचं नाव घेऊन करतो. कुठल्याही कामामध्ये आपल्या ईश्वराला आठवतो. तसंच ही आपली इच्छा आहे, शुद्ध इच्छा जी आपण आता प्रकट करतोय आपल्या आयुष्यात, एक निर्माण करतोय आपल्या आयुष्यात, एक रचना करतोय. म्हणजे किती मोठं काम आहे, आपल्याला कळत नाही. आपण छोट्या छोट्या इच्छा, आपण श्वास घेतो हे आपल्याला माहित नाहीये, आपण श्वास घेतो हे आपलं एक वरदान आहे, आपलं ब्लेसिंग आहे. की परमात्म्याने ह्या शरीरात येऊन आपल्याला श्वास घ्यायला दिलं, हे आपण विसरतो. कारण श्वास तर सारखा चालू आहे, त्याच्यात काय मोठं आहे. हवा सारखी, पाणी तर 24 तास आहे आमच्याकडे, सगळ्या गोष्टीचं आपल्याला असं आहे. पण ह्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला आनंद आणि कृतज्ञतेसाठी बनवलंय. की ते त्याचा भोग घेत असताना, उपभोग घेत असताना आपण किती कृतज्ञतेमध्ये पाहिजे. की मला हे आहे आणि मी माझ्या विचारांनी हे निर्माण करण्याची ताकद माझ्यात आहे. ही शक्ती तुम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. जसं बाबाजी आपल्याला मागच्या धड्यांमध्ये सांगतात की जे काय आहे ते तुम्ही निर्माण करताय त्याचं श्रेय घ्या, पण ते निर्माण करण्याची शक्ती माझ्याकडे आहे, त्यासाठी हे भगवंता तुझे आभार आहेत. त्याप्रमाणे जेव्हा आपण ईश्वर आणि असं म्हणतो तेव्हा त्याचे गुण आठवतो, त्याचा त्याच्या गुणांचा विचार करतो, आणि त्यावेळेस तुमची विचारसरणी त्या पर्यंत वाढते. म्हणजे आपण साक्षात आता ईश्वराच्या व्हायब्रेशनला टच करायचा प्रयत्न करतो, फ्रिक्वेन्सीला, त्या एनर्जीला जातो आपण. जे काही आता आपल्या मनात चालू आहे, निगेटिव्हिटी चालू आहे की माझं हे काम होईल का नाही, माझ्या इच्छा पूर्ण होतील का नाही, हे जर आपल्याला बाजूला काढायचं असेल तर सगळ्यात सर्वोत्तम ईश्वराला आठवून त्याच्यासोबत एक होऊन मग मी माझी इच्छा प्रकट करते. किती सुंदर आहे. आपल्यासोबत साक्षात ईश्वर आहे म्हणल्यावर आपली ती इच्छा कशी काय फेल जाऊ शकते बघा. त्या प्रक्रियेचा अनुभव घ्या, आणि जोपर्यंत तुम्ही ईश्वराचे प्रेम स्पष्टपणे अनुभवत नाही तोपर्यंत ईश्वराच्या गुणांचा विचार करत राहा. हे नुसतं लगेच डोळे मिटले आणि लगेच ईश्वराला मागितलं आणि लगेच डोळे उघडले आता, असं नाहीये. एकदम पवित्र अशी प्रोसेस आहे आपली इच्छा पूर्ण होण्याची. जितक्या शुद्ध अंतःकरणाने आतमध्ये खोलवर जाऊन आपल्या ईश्वराला आठवत जेव्हा आपण ती इच्छा मागू ना, तुमच्या सगळ्यांचे अनुभव मला ऐकायचे जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया कराल.
मला खात्री आहे, पण त्यासाठी महत्वाचं आहे की आज जाऊन आपल्या ईश्वरासोबत एक होऊन शुद्ध चित्ताने ती प्रक्रिया पूर्ण करा, ती इच्छा मागा. म्हणा, मी आत्ताच एक नुकतंच तुम्हाला उदाहरण सांगते. मला कुणालाही जज करायचा अजिबात 1% पण अधिकार नाहीये. बिलकुल नाहीये माझी की मी कुणाला जज करावं. पण फक्त ते आत्ता मला आठवलं म्हणून सांगते. म्हणजे मला आता आठवलं याचा अर्थ ते मला सांगितलं जातंय. एका सेशनला मी जॉईन झाले होते महाअवतार बाबाजींच्या. माझ्याकडे अचानकच ते सेशन आलं, लिंक आली. कुठून आलं, काय आलं मला माहित नाही. तर मी प्रश्न पण विचारत नाही. आले तर मी लगेचच ते जॉईन केलं. ज्या दिवशी बाबाजींचं सत्र करत होते त्या दिवशी माझ्या प्रचंड वेगळा, खूप जबरदस्त मला तो अनुभव आला. नुकतंच झालेला आहे. जेव्हा ते सत्र अजून सुरूच झालं होतं, साधारण 300 लोक असतील त्याच्यामध्ये मला वाटतंय. पहिल्यांदाच एका माणसाने, अजून त्या मॅडम सांगतच होत्या की 2 तासाचं असणार आहे, असं तसं ते सगळं चाललं होतं त्यांचं. आणि अजून ते सुरू पण नव्हतं झालं, खाली एका माणसाची कमेंट आली होती की मला, इंग्लिशमध्ये होती ती कमेंट, की मला माझ्या जॉबमध्ये फार प्रॉब्लेम्स येत आहेत. कॅन यू गिव्ह मी दॅट? तुम्ही मला ते सगळं देऊ शकाल का, जे काही मला जॉबमधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही मला ते देऊ शकाल का? अजून सत्राची सुरुवात पण नव्हती त्यावेळेस त्यांनी हे टाकला होता मेसेज. ठीक आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये किती शक्ती आहेत हे तर पहिलं आपण विसरतो. त्यानंतर कुणीतरी आपल्याला काहीतरी द्यावं. दुसरा माणूस आपल्याला आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावं ही इच्छा धरत बसतो आपण. जिथं की आपल्यामध्ये ही सगळी पॉवर आहे. आपण प्रत्येक जण इथे ईश्वरी आणि दैवी आहोत. अजून सत्राची सुरुवात पण नाही, त्या मॅडम सुरुवातीच्या सूचना सांगतायत. त्या माणसाचा तो मेसेज होता की मला माझ्या नोकरीमध्ये खूप त्रास आहे, तुम्ही मला त्याच्यावर प्रॉब्लेम द्या, सोल्युशन द्याल का? हे करण्यापेक्षा आपण, हे वन टाइम असेल जे सोल्युशन मिळेल. मी खूप खूप प्रेमाने हे म्हणतेय. मला कुठेही त्या माणसाबद्दल जज करायचा अधिकारच नाहीये मुळात. पण ह्यातनं मला काय सांगायचंय, की एकदा सोल्युशन तुम्हाला कोणीतरी देईल. पुन्हा तो प्रॉब्लेम आल्यावर काय? त्यापेक्षा पर्मनंट त्याचं सोल्युशन आपल्याला जर बाबाजी देतायत अशा कोर्समधून, किंवा कुठलीही संस्था असं काही देत असेल, तर तिथे जाऊन घ्यायला काय हरकत आहे? का आपण स्वतःवर मेहनत घ्यायला मागे फिरतो? आणि कुणीतरी आयतं ताट हातात द्यावं अशी इच्छा आपण का करायची? किती चुकीची इच्छा आहे बघा म्हणजे ती. की मला कुणीतरी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा. ते कुणीच करू शकत नाही. म्हणून तर एवढे प्रॉब्लेम आहेत आपल्या आयुष्यात. जर तसं असलं असतं तर भगवंत, ज्याला आपण इतकं म्हणतो, आपले गुरु इतके आपण आहेत, त्यांची आपण इतकी उपासना करतो. आपल्या आयुष्यात एकही प्रॉब्लेम यायला नको होता, एकही. पण पदोपदी आव्हान आहेत. बाहेर पडलं घरात बसून सुद्धा आव्हान आहेत घरातल्यांची. इतकं आपलं आयुष्य भरलेलं आहे. पण आपल्याला असं वाटतं कुणीतरी माझा प्रॉब्लेम का सॉल्व्ह करावा? का? जर आपला आत्मा, आपला जीव हे सगळे प्रॉब्लेम शिकत, स्वतः त्याच्यावर मात करत काहीतरी करण्यासाठीच इथं आलाय. ह्याच ज्ञानासाठी आलाय, की मी ईश्वरी आहे समजून घ्यायला आलाय. तर मी का अपेक्षा करायची कुणाकडनं? केवळ त्या दादांनी जे लिहिलं होतं त्याचा आधार घेऊन मी बोलतीये. त्यांचा जर्नी त्यांचा योग्य आहे. त्यांनी जे लिहिलं, जे काही त्यांची थॉट प्रोसेस आहे, जे काही त्यांचा प्रवास आहे, त्याला मी खूप प्रेमाने प्रकाश पाठवते. पण मला ते त्या दिवशी दिसलं आणि मला हे असं वाटलं की इथं हे सांगावं, जेणेकरून आपण सगळेजण योग्य मार्गावर राहिलं पाहिजे. प्रकाशाच्या, बाबाजींच्या मार्गावर. तुम्ही हेच करा असं नाहीये. तुम्ही कुठलंही करा, पण तिथं समजून घ्या, हे सगळं आपल्या आत आहे. आणि मग ह्यावेळी आपल्याला जर सगळ्या शक्ती दिलेल्या आहेत, सगळं दिलेलं आहे, तर आपण दुसऱ्याच्या मागे का पळायचं? जसं बाबाजी म्हणतात, की जेव्हा तुम्ही उच्च स्वला भेटलात, उच्च आत्म्याला भेटलात, आता तुमची सगळी कारणं संपली. आता तुमच्याकडे काही एक्सक्यूज नाहीये. चुका करण्याचं आणि दुसऱ्यावर डिपेंडंट राहण्याचं नाहीये. तुम्हाला हे कळलं, की मी संपूर्ण आहे आणि माझ्यासोबत सगळं आहे, माझ्या हात सगळं आहे. तर आपण पाहिजे ते निर्माण करायला आता पूर्ण जागृत, पूर्ण हिमतीने उभं राहिलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये एक-एक व्यक्ती, एक-एक परिस्थिती मी लिहून आणणार. माझ्या विचारांनी घडवणार.
त्यामुळं ईश्वराच्या कोणत्या गुणांचा विचार करायचा हे तुम्ही ठरवा. इथं लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही ठराविक असे शब्द नाहीत, परंतु एक उदाहरण म्हणून खाली दिल्याप्रमाणे असा विचार करू शकता. मेधाताई वाचू मी, मग तुम्ही दुसऱ्यापासून वाचा. हो चालेल. ईश्वर प्रेम आहे, ईश्वर प्रकाश आहे, सत्य आहे, सुख, आनंद आणि करुणा आहे. ईश्वर सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, विराजमान आहे सगळीकडे, पूर्ण आहे, शांती आणि सौम्यता आहे. ईश्वर अनंत ऊर्जा आहे, समृद्धी आहे आणि निपक्षपाती आहे. हे सगळे जे ईश्वराचे गुण आहेत ते आपण हृदयात बसून शांतपणे आठवायचे त्यावेळी, जेव्हा आपली इच्छा आपण प्रकट करतो मॅनिफेस्ट करायच्या वेळी, की मी आणि ईश्वर, ईश्वर आणि जेव्हा मी म्हणते ईश्वर आणि मी, तेव्हा ईश्वर कसा आहे? ईश्वर असा आहे. पहिले त्याचे गुण आठवले पाहिजेत. ईश्वर म्हणल्या ईश्वर हा शब्द आल्या पहिले त्याचे गुण आले पाहिजेत. आणि ते गुण कुठले कुठले आहेत? प्रेम आहे, प्रकाश आहे, सत्य आहे. जे तुम्हाला आठवेल त्यावेळेस, इथं तर फक्त उदाहरणं दिलीत ना, तुम्हाला जे काही आठवेल त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं ईश्वर समाधान आहे, तर तुम्ही म्हणू शकता. जे आपल्या आतून येते ते म्हणा, कारण तो तुमचा उच्च आत्मा तुम्हाला सांगत असतो त्यावेळी. हा, मी पासून वाचा ते. एक मिनिट खाली घेते ना. मी ईश्वराच्या ईश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेतल्यानंतर तुमच्यातही तेच गुण आहेत हे ओळखा. ओळखा की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. तुम्ही ईश्वरासोबत एक आहात आणि ईश्वराचे सर्व गुण तुमचे आहेत. तुम्ही त्या गुणांबद्दल विचार केला, परंतु आता ते तुमचे स्वतःचे गुण आहेत असे असे सम असे समजून ते आठवा. असे केल्यावर अनुभवा आणि ओळखा की तुम्ही ईश्वरासोबत एकीकृत आहात. हे समजण्यासाठी खाली एक उदाहरण दिले आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत निर्माण झालो आहे. जे गुण भगवंतात आहेत त्याच गुणांनी मी बनलो आहे. मी ईश्वरासोबत एक आहे, म्हणून मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी सत्य आहे, मी सुख, आनंद आणि करुणा आहे. मी सर्वज्ञ बुद्धी आहे, मी देखील सर्वत्र उपस्थित आहे. मी पूर्णता आहे, मी शांतता आणि सौम्यता आहे. मी अनंत ऊर्जा आहे, मी समृद्धी आहे, मी पक्षपातीपणापासून मुक्त आहे. म्हणजे आपण जे ईश्वर म्हणलं तिथं आपण त्याचे गुण आठवले, आणि या भागामध्ये आपण जेव्हा मी म्हणतो ते वाक्य म्हणत असताना एक एक शब्द फील करायचा कसा, तर असा फील करायचा. ईश्वर म्हणल्यावर त्याचे सगळे गुण आठवले, आणि मी म्हणल्यानंतर मी सुद्धा तेच गुण आहे, कारण मीच त्याच्याच प्रतिमेत आहे. हे आपल्याला त्यावेळेस आठवलं पाहिजे. त्याच्यासाठी हा सराव करायचा, की मी सुद्धा तेच सगळे गुण आहे जो माझा ईश्वर आहे. म्हणजे जे आपण ईश्वराला देऊ ते सगळं स्वतःला, मी त्याची प्रतिमा आहे, त्यामुळं सगळं ए टू झेड जे त्याच्यात आहे ते सगळं माझ्यात आहे. असाच विचार आपण जेव्हा हे वाक्य म्हणायची सुरुवात करतो, ईश्वर आणि मी, त्यावेळेस म्हणल्या आपल्याला ते सगळं आतमध्ये फील करायचे, ते शब्द, ते वाक्य. हे असे केल्यावर अनुभवा आणि ओळखा की तुम्ही ईश्वरासोबत एकीकृत आहात, युनिफाईड आहात. म्हणजे मी ईश्वरासोबत एकरूप आहे, एक आहे. म्हणून हे खाली सांगितलंय की ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय, त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. हे सगळं आपण त्यावेळेस जेव्हा आपण सराव करू त्यावेळेस हे सगळं आपण म्हणणार, आतमध्ये हृदयात फील करणार त्यावेळी. विचारांचा हा मेधा. तीन विचारांचा हा भाग तुमच्या इच्छांच्या दाव्यात व्यत्यय आणणाऱ्या विचारांशी सामना करण्यासाठी आहे. जसे की तुम्ही काही आठवड्यापूर्वी केले होते. तुमच्या शांत अवधीत तुम्ही उच्च आत्म्याला विचारले होते की चेतन किंवा अवचेतन मनातील कोणते विचार ही इच्छा प्रगट होण्यापासून रोखत आहेत. या आठवड्यात दररोज आपल्या उच्च स्वला त्या विचारांबद्दल ज्ञान देण्यास सांगा, जे तुम्हाला आत्मस्वीकृतीपासून दूर ठेवतात. ते विचार भीती, शंका, राग, चुकीचे समज किंवा इतर काहीही असू शकतात. तुम्ही आत्मस्वीकृतीच्या दाव्यात अडथळा आणणारे विचार एकदा ओळखले की ते विचार सुधारा. असे म्हणा की मी या विचारांना सुधारतो आणि हे विचार सोडून देतो.
असे विचार सोडल्यानंतर त्यांना दुसऱ्या योग्य विचारांनी बदला. जसे की मी कुरूप आणि दुर्बल आहे या विचारांच्या जागी मी परिपूर्ण आणि सुंदर आहे हा विचार म्हणा. जेव्हा मी ओळखलेले सर्व ठराविक जेव्हा जेव्हा तुम्ही ओळखलेले सर्व ठराविक विचार सुधारले, सोडले आणि त्यांना दुसऱ्या विचारांनी बदलले, रिप्लेस केले, की मग खालील वाक्य म्हणत हा विभाग समाप्त करा. मी माझ्या सर्व ज्ञात किंवा अज्ञात, सचेत किंवा अवचेतन विचारांना जे या इच्छांच्या दाव्यात व्यत्यय आणतात, त्यांना सुधारतो आणि सोडतो. माझे विचार आता ईश्वराच्या विचारांशी एकरूप आहेत, त्याच्यासारखे आहेत आणि त्याच्यासोबत सुसंगत आहेत. हं. आता एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटेल, अरे हे एकच वाक्य आहे सरळ लाईनमध्ये. आपण एक वाक्य म्हणलं की आपली इच्छापूर्ती, प्रकटीकरण आपण म्हणजे मॅनिफेस्टेशन व्हायला पाहिजे ना. एक छोटंसं वाक्य आहे. पण हे वाक्य म्हणताना ते केवळ जरी आपण एक 4-5 वाक्यांचा एक समूह, एक वाक्य आपण शब्दांचं एक असं म्हणलं, तरी आतमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. समजतंय? की आपण सगळ्या गोष्टींचा एक-एक व्यवस्थित त्या शब्दांचा जे जे शब्द त्या वाक्यात आहेत, त्या प्रत्येक शब्दाचा विचार करतोय खोलवर. आणि मग ते वाक्य म्हणतोय. वाक्य म्हणायला किती 1 मिनिटं लागतात, की मी आणि माझा ईश्वर आम्ही कृतज्ञतेसह ह्याचा दावा करतो तथास्तु म्हणलं की वाक्य संपलं. पण मग त्या वाक्याचा अर्थ कळतो का? म्हणून म्हणतात ना, की मला गीतेचे 18 अध्याय पूर्ण मुखोद्गत आहेत. अर्थ कळलाय का त्याचा? हे सगळ्यात महत्वाचं आहे की नाही? आपल्यासाठी भगवद्गीतेचे अध्याय पाठ असण्यापेक्षा त्याचे अर्थ समजून आपल्या आयुष्यात उतरवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तसंच आहे, की तुम्ही नुसतं ते वाक्य म्हणलं त्याला, मी ईश्वरासोबत दावा करतो हे विचार, ते नाही. त्याचा अर्थ समजून घेणं आणि जेव्हा आपण ते एक-एक वाक्य म्हणू, तेव्हा ते फील करणं. जेव्हा मी सुरुवात करते, ईश्वर आणि म्हणल्या ईश्वराचे गुण आठवले पाहिजे. असा आपण ह्याचा सराव करणार आहोत. आणि आता जिथं आपण पोहोचलोय विचारांचा पर्यंत. आता हे विचार कुठले? जे विचार माझ्या आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं 7व्या धड्यामध्ये विचारांची सुधारणा करणे. त्यामध्ये आपल्याला एक लिस्ट आली असेल. ते विचार आणि इथं जे विचार सांगितलेत, की जे विचार आपल्या इच्छेला पूर्ण होण्यामध्ये अडथळे आणतायत. जसं मी म्हणलं आपले विचारच आपले शत्रू आहेत, की मला माहिती मला या कॉलेजला शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे किंवा आपल्या मुलांसाठी आपण विचार करत असू इथं यांना ॲडमिशन घ्यायची. आपल्या विचारांमध्ये मी म्हणते आपल्यासाठी काही इच्छा धरू असं आपण समजू आत्तापुरतं. त्यावेळेस कितीतरी मला स्वतःला थांबवणारे विचार असतात. जसं इथे म्हणलंय, की काही आठवड्यांपूर्वी तुम्ही तुमच्या शांत अवधीमध्ये उच्च आत्म्याला विचारले, चेतन आणि अवचेतन मनामधले कुठले विचार आहेत, जी ही इच्छा प्रकट होण्यापासून रोखत आहेत, थांबवत आहेत. या आठवड्यात दररोज आपल्या उच्च स्वला त्या विचारांबद्दल ज्ञान देण्यास सांगा, जे तुम्हाला सेल्फ एक्सेप्टन्स, आत्मस्वीकृतीपासून दूर ठेवतात. म्हणजे माझी इच्छा पूर्ण होऊ शकते ह्याच्यावर माझा विश्वास का नाहीये? का मला असं वाटतं? त्या रूटला जाऊन त्या विचारांना पकडायचं आपल्याला. आणि ते आपल्याला उच्च आत्मा सांगतो, की तुझ्या विचारांमध्ये तुझी इच्छा पूर्ण न होण्यामागे तुझा हा विचार कारणीभूत आहे. ते विचार आपण ओळखायचे. कुठले विचार आहेत? आणि मग काय सांगितलंय, की जे असे विचार आहेत, जे या दाव्यामध्ये अडथळे आणतात, ते एकदा ओळखले, की तुम्ही ते विचार सुधारा. कसे सुधारायचे? तर यासाठी बाबाजींनी इतकं छान उदाहरण दिलंय, की मी हे विचार आपल्याला तो विचार कळला. मला समजलं मला कार घ्यायची पण मेंटेनन्स आणि पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत. मला पुढे नीट होईल का नाही हे सगळे प्रॉब्लेम आहेत. लोन जमेल का नाही देणं हे सगळं हे विचार आहेत. त्यासाठी ते विचार सुधारण्यासाठी मी असे काही विचार माझ्या मनाला देतो. कसं आहे ना आपल्या मनाला सबकॉन्शियसमध्ये आतमध्ये सांगायला पाहिजे, की हा विचार मी काढतो तर दुसरा त्या जागी भरतो. रिप्लेस ते आपल्याला करायचं इथं. अशा विचारांना आपणच ओळखू शकतो डीप डाउन आणि ते कधी आपल्याला 4 लोकं मैत्रिणी पण सांगतात, "अगं तू फार असा निगेटिव्ह विचार करते, खूप ओव्हर थिंकिंग करतीये, तुझ्या या विचारांमुळं." पण मला माहीत असतं, की माझ्या आतमध्ये नेमका कुठला विचार त्रास देतोय. डीप डाउन. खोल जावं लागेल त्याला. त्यासाठी आपला जो शांत अवधी आहे, या आठवड्याचा
तो मदत करेल. की जेव्हा मी बसते माझ्या उच्च आत्म्यासोबत त्यावेळेस कुठले विचार वर येत आहेत, खाली जाऊन आपण जेव्हा त्याला टच करतो, त्याला बघतो, तेव्हा ते विचार वर यायला लागतात सरफेसला, कॉन्शियस माइंडमध्ये, चेतन मनामध्ये, आपल्या ह्या आत्ता सुरू असलेल्या ह्या मनामध्ये सगळे ते विचार येतील. मग त्यावेळेस आपण त्या विचारांना बदला. जसं एक उदाहरण दिलं इथं, की मी कुरूप आणि दुर्बल आहे, ह्या विचाराच्या जागी मी परिपूर्ण आणि सुंदर आहे. एखाद्या मुलीला, मुलाला असं असू असू शकतं ना मनामध्ये, एक कॉम्प्लेक्स असू शकतो, की मी दिसायला अशीच आहे, माझा कलर काळाच आहे, माझं नाकच असं आहे, माझे डोळेच असे आहेत, माझे हे सगळं आपल्याला जे शरीराबद्दल जर वाटत असेल, तर केवळ एक सुंदर विचार त्याच्या जागी द्या, की मी जशी आहे तशी परिपूर्ण आणि सुंदर आहे. ह्या विचारांनी त्याला रिप्लेस करा आणि म्हणा, की मी माझ्या ह्या विचारांना आता सुधारतो आणि हे सोडून देतो. ज्या समाजामध्ये आपण राहिलेलो आहोत तिथं हे फार अवघड आहे, मला माहितीये. कारण कितीही झालं तरी अजून सुद्धा आपल्याकडं बाह्य रूपाकडं लवकर लक्ष जातं. कारण आपल्या डोळ्यांना जे दिसतं आपण त्यावर सगळं सगळं सुरू आहे. अशा जगामध्ये त्या मुला-मुलींचे आपल्या आपण किती वेळा तरी अशी उदाहरणं बघतो. सगळं असतं पण केवळ आत्मविश्वास नसतो, की दिसण्यावरून, आपल्या शरीरावरून अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, हाईट कमी जास्त हे ते खूप खूप फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्यांसाठी हे मदत करतं कारण हे डीपमध्ये जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवतं. हे सांगण्यासाठी असा कुठलाही हा शरीराचा झाला, आपल्या इच्छांच्या बाबतीत कुठलेही विचार असतील, त्यावेळी आपण त्यांना असं म्हणायचं, बोलायचं त्यांच्यासोबत, की मी हे विचार आता सुधारतो आणि सोडून देतो. इतकी सहज साधी प्रोसेस आहे ना, आपल्याला ते असं वाटतं हे सहज आहे, सोप्पं आहे म्हणून. जितकं अवघड करून कुणीतरी शिकवेल किंवा अवघड असं घास असा घेऊ आपण, त्यावेळेस आपल्याला ते वाटतं, हां, हे काहीतरी इफेक्टिव्ह आहे. इतकं सोपं जे सांगितलंय बऱ्याचदा असं होतं. कारण आमच्या वेळेस मला आठवतंय एक असा प्रश्न आला होता, की एवढं सिंपल ह्याच्यानी होतं का? त्यावेळेस मला आठवतंय, की असंच झालेलं. कारण अगदी सहज सांगितलं, की मी हे विचार सोडतो आणि हे सुधारतो या विचारांना. तर त्यामुळं जेव्हा आपण असं म्हणतो, तेव्हा असा एक विचार त्या जागी द्यायचा, की जो त्याला एक चांगला बनवेल. जसं की मी परिपूर्ण आणि सुंदर आहे, असा एक विचार आतमध्ये टाकायचा त्यावेळी. आणि हे आपण रिपीट करतो, की ह्या विचारांना आपण ह्या नव्या विचारांना रिपीट करतो. फक्त एकदा म्हणून सोडत नाहीत. जेव्हा तुम्ही ओळखलेले सर्व ठराविक विचार सुधारले, सोडले आणि त्यांना दुसऱ्या विचारांनी रिप्लेस केले, की मग खालील वाक्य म्हणा. आणि हा भाग, हा शब्द विचारांनी हा संपवा. की मला माहीत असलेल्या, ज्ञात अज्ञात, माहीत असलेले किंवा माहीत नसलेले, सचेत किंवा अवचेतन विचारांना जे या इच्छाच्या दाव्यामध्ये अडथळा आणतात, त्यांना मी सुधारतो आणि सोडतो. माझे विचार आता ईश्वराच्या विचारांशी एकरूप आहेत, त्याच्यासारखे आहेत, त्याच्यासोबत सुसंगत आहेत. म्हणजे आपण ह्या वाक्यामधल्या प्रत्येक शब्दावर विचार करणार, की हा शब्द वापरताना त्याच्या मागे काय भावना आहे. जेव्हा मी म्हणते, की ईश्वर आणि मी माझ्या विचारांना म्हणजे कुठले विचार? ते विचार जे मला इच्छापूर्तीपासून थांबवतायत, असे विचार आठवणार. त्यांच्या जागी नवा विचार टाकणार, की कार घेण्यासाठी मला मेंटेनन्स आणि जे सगळं आहे त्याच्यासाठी मी म्हणणार, की मी अगदी सहजपणे माझ्याकडे कार आलेली आहे. असा एक सिंपल विचार मी त्यामध्ये ॲड करू शकते. की जे काही प्रॉब्लेम आहेत माझे ते आणण्यामागे कसं येईल, काय येईल, मेंटेनन्स हे ते, हे सगळं सोडून देते मी आत्ता ह्या क्षणाला आणि माझ्याकडे अशी कार आहे, जिच्यासाठी पार्किंगसाठी जागा आहे. हे सगळं मी म्हणायला लागते. जे आपल्याला जसं वाक्य तयार करता येईल, आत्ता मला ते सुचत नाहीये. पण त्याप्रमाणे एक चांगला विचार आपण त्या जागी देऊ शकतो. तर अशी उदाहरणं आपल्या आयुष्यात अनेक असतील. तर त्यावेळी आपल्याला जे योग्य वाटतं तसा आपण एक विचार तयार करून तिथं आपण तो विचार म्हणू शकतो. हं. आणि मग जेव्हा आपण म्हणतो, की माझे विचार आता ईश्वराच्या विचारांबरोबर एक आहेत आणि त्याच्यासोबत सुसंगत आहेत म्हणजे हार्मनीमध्ये आहेत. तो पण तोच विचार करतोय, मी पण तोच विचार करते. आम्ही दोघं एकाच विचारांमध्ये आहोत. असं आपण शेवटी म्हणतो जेव्हा आपण विचारांचा विभाग कन्सिडर करतो सराव करताना तेव्हा. क्षमा आणि नाही दिसत आहे. हां, आता दिसतंय? नाही. नाही, चौथं हे जे आहे ना, ऐकू आलं.
पाचवं आलं ते. हा, 4 नंबर आता क्षमा आणि पुढे दिसत नाहीये. नाही, पुढे नाहीच आहे. त्याच्या पुढे हे डायरेक्ट. अच्छा अच्छा, हा, ओके. या विभागात स्वतःला पूर्ण क्षमाशीलतेच्या स्थितीत ठेवा. यावर तुम्ही खूप अभ्यास केला आहे. ज्याच्याबद्दल तुम्हाला राग वाटत असेल त्याला क्षमा करा. तुम्हाला माहित आहे की असे काही नाही ज्याला क्षमा करणे गरजेचेच आहे हे समजून घेत, रिअलाइज रिअलाइज करत तुम्ही त्यांना क्षमा करत आहात. हा विभाग असे म्हणत संपा की माझे हृदय क्षमाशील अवस्थेत आहे. हम्म. पुढचं वाचायचं. नाही, आपण इथंच थांबू, कारण पाहुण्या होतात, बाकी आपण हो. तर बर. पहिला आपण बघितलं ईश्वर आणि मी. ईश्वराचं बघितलं, त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपण बघितलं मी, त्यानंतर विचार कुठले अडथळे आणतायत, त्यानंतर जो पार्ट आहे तो आहे क्षमा. क्षमा आणि हा चौथा भाग. हे जे वाक्य आहे त्या वाक्यामधले आपण शब्द बघतो बरं काय, की कन्फ्युज होऊ नका, की वाक्य आपण व्यवस्थित वन बाय वन एक एक शब्द आपण समजून घेतो. क्षमा आणि जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्वतःला पूर्णपणे क्षमाशीलतेच्या अवस्थेमध्ये, आता आपल्याला सत्यासहित क्षमा करणे 6वा धडा पूर्ण सगळ्यांना लक्षात आहे, की जिथं आपण म्हणतो की ज्याच्याबद्दल राग आहे, आपल्या मनामध्ये द्वेष आहे, तिथं आपल्याला माहिती की त्यांना काही क्षमा करायची गरज नाहीये. आपण त्यांना केवळ प्रेम पाठवतो, कारण ते सगळेजण तेच करतात जे आपण त्यांना करायला सांगितलंय. हा, त्यामुळे इथं असं म्हणलेलं की हा विभाग असे म्हणत संपवा की माझे हृदय क्षमाशील अवस्थेत आहे. आता तुम्ही म्हणाल की इच्छा प्रकटीकरणासाठी क्षमा वगैरे कशाला, असा कुणाच्या मनात प्रश्न आला की का आपण असं म्हणतो की क्षमा का म्हणायचं इच्छा प्रकटीकरणासाठी, ते थोडीच आपल्या इच्छेशी जोडलेलं असणार आहे. हे एवढ्यासाठी आपण म्हणतो की आपण क्षमाशीलतेच्या अवस्थेमध्ये का राहायचं, कारण तो ईश्वराचा गुण आहे. आणि जेव्हा हे आपण म्हणतो, जरी आपण खरोखर अगदी पूर्ण त्या माणसाला क्षमा नाही करू शकत आहेत, पण माझे व्हायब्रेशन्स जे आहेत, एका चांगल्या ईश्वराच्या व्हायब्रेशन ऊर्जेला मी विचार करायला लागते, माझी विचारांची पातळी तिथपर्यंत गेलेली असते, त्यामुळे मी क्षमाशीलतेने, म्हणून आपण म्हणतो की माझे हृदय क्षमाशील आहे, इतकं जरी आपण आतमध्ये रिपीट केलं की मी क्षमा करायला तयार आहे, बास एवढं जरी, की मी क्षमाशील आहे, मी कुठल्याही अशा व्यक्तीवर राग धरत नाही, मी क्षमा करून टाकते. आणि जे खालचं आहे ते पण एक सांगते की कृतज्ञतेसह, म्हणजेच क्षमा आणि म्हणजे हे 2 गुण मी आता माझ्यामध्ये ठेवते जेव्हा मी माझी इच्छा प्रकट करते. ठीक आहे, ह्या 2 गुणांनीच, कृतज्ञता म्हणजे थँक्यू, धन्यवाद, आभार, म्हणून आपण इतकं आभारावर महत्व देतो. एवढी आभारावर तुम्ही ते पुस्तक मॅजिक वगैरे जे आहेत ना, बरेच जण करतात आपल्या ग्रुपमध्ये, की आभार, केवळ ग्रॅटिट्यूड ही भावना मनात ठेवून सुद्धा लोकांची आयुष्य सुधारली, की तेवढं जरी आपण आपल्या आयुष्यात आणलं, की आभार प्रत्येक गोष्टीबद्दल. आभार आलं की प्रेम आलं, ऍक्सेप्टन्स आला, सगळं आलं. की जर मी प्रत्येक दुःखाचे पण आभार मानायला लागले, म्हणजे काय, मी दुःखाला पण स्वीकार केलंय, त्याच्याबद्दलही मला प्रेम आहे. माणूस माझ्याशी वाईट वागतोय तरी सुद्धा आपण जेव्हा म्हणतो की ठीक आहे, तुला थँक्यू, मनातून म्हणतो, आपण प्रेम प्रकाश पाठवतो, म्हणजे काय खरं तर आपण जरी कितीही समोरून वाईट वागणूक मिळते, मी त्याला थँक्यू म्हणते, ब्लेस यू म्हणते, प्रेम प्रकाश म्हणते, ह्याचा अर्थ जे काही आहे ते मी स्वीकारते, ईश्वराचं आहे, मी स्वीकारते, मीच बनवलेलं आहे. मग आपली व्हायब्रेशनल लेवल इतकी वाढती त्यावेळी, आपण वेगळ्याच लेवलला कंपन पावायला लागतो, व्हायब्रेट व्हायला लागतो, आपली ऊर्जा वाढती त्यावेळी. म्हणून हे म्हणायचं की जेव्हा मी क्षमाशीलता ठेवते आणि कृतज्ञतेसह, म्हणजे मी फक्त, तुम्ही जो दावा केला आहे त्याबद्दल फक्त ईश्वराचे आभार मानाय बघा. या आठवड्याच्या या निर्मितीच्या सूत्रासाठी म्हणा, मी माझ्या आत्मस्वीकृतीबद्दल ईश्वराचे आभार मानतो, की मला माझे जे नको असलेले विचार आहेत, अडथळे आणणारे, ते मी सोडले आणि नवीन विचारांना आता आत घेतलंय. आणि मी कृतज्ञतेसह, म्हणजे जे काही माझ्या मनात आता ही इच्छा प्रकट झाली ती सुद्धा ईश्वरानेच केलेली, माझ्या आत्म्यानेच केलेली, आणि मला त्यामुळे आतून आता खोलवर मी हो म्हणलंय. सगळे असे अवचेतन मनातले, सबकॉन्शियस मधले विचार मी बाहेर काढले आणि आता मी हो म्हणलंय. मला माझा स्वीकार केला, मी त्या गोष्टीचा, माझ्या आत्म्याकडून ती स्वीकृती आलेली आहे. त्यासाठी मी ईश्वराचे आभार मानतो. कृतज्ञता पाहिजे ईश्वराबद्दल, आपल्या उच्च आत्म्याबद्दल, परमात्म्याबद्दल. हे म्हणून 2 क्वालिटीज इथं घेतलेल्या आहेत फक्त, कृतज्ञता आणि क्षमाशीलता. ह्या दोन्ही महत्वाच्या आहेत. तर ह्या दोन्हीमध्ये प्रेमच आहे. आणि त्याच्या सहित मी दावा करतो, हे शेवटचं आपलं
आहे ते आपण उद्या घेऊ. दावा करतो आणि ते स्वीकारतो. मला वाटतं त्याच्यानंतर तथास्तु असं आहे. तर हे 2 जे आहेत ते आपण उद्या वाचू. तर मी धडा तर शेअर करेनच. उद्या सकाळी तुम्ही वाचू शकता पूर्ण. आपल्या त्या Google डॉक्युमेंटमध्ये ॲड करून ठेवेन. हं. तर तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत. भावतर बाबाजींचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. शुभरात्री सगळ्यांना. धन्यवाद ताई. थँक यू मेधा.